आणि या दोन्हीमध्येच विचाराची प्रक्रिया आहे. विचार जो माणसाचा असतो तो बोलण्याच्या निमित्ताने ऐकलेल्यापासून जो जो मुझे कुछ कहना है वो कहने के लिए और जो कुछ भी सुना है उसके आधार पर या खुद की सोच के आधार पर आदमी सोचने लगता है. और वो वही प्रक्रिया मेरे ख्याल में ये पूरा उद्देश्य जो है वो इसका यही है कि हम सोचे, ठीक तरह से सोचे और कुछ कृतिशील भी बन जाए. यही अपना पूरा मकसद जो है वो इस चर्चा सत्र का वही है. So I welcome the discussion and all the points which have been raised. और जो कुछ बात मैं बोलने जा रहा हूँ उसका कोई रिप्लाई करके आप मतलब एक पॉइंट ऑफ व्यू करके दीजिए. लेकिन ये पॉइंट ऑफ व्यू है, इसका मतलब एक दूसरा भी है, तीसरा भी है, चौथा भी है, वो ऐसे दुनिया के अंत तक रहेंगे, ये ठीक है ऐसा मैं नहीं मानता. मैं ये मानता हूँ कि एक पॉइंट ऑफ व्यू है, उसको पर्यायी अगर दूसरा है तो उनमें से आपको या तो चूज करना है या तो एक नया कुछ बनाना है. लेकिन ये प्रक्रिया क्रिएटिव प्रोसेस जारी रहनी चाहिए. ये नहीं होना चाहिए कि इसका ये है, उसका ये है, इसका ये है, पिंडे पिंडे मतिर भिन्ना कुंडे कुंडे नवम पयास काइंड ऑफ थिंग. मतलब जहाँ जहाँ जितने लोग होते हैं उतना उतना वैसा वैसा पानी होता है. ऐसा मतलब इतना प्लूरलिटी भी ठीक नहीं है. आपके भी कुछ सोच बननी चाहिए और उसके लिए सब कॉन्ट्रीब्यूटिंग फैक्टर्स है और उस सोच के आधार पर कुछ कृति भी होनी चाहिए. और मैं ये मानता हूँ, जैसे मार्क्स कहता था, एक बहुत इंपॉर्टेंट स्टेटमेंट में मार्क्स का कोट आपको बताता हूँ और वो कोट बहुत ही इंपॉर्टेंट है मेरे लिए और आपके लिए भी जरूर होगा क्योंकि ये बहुत सार्वत्रिक इसका एप्लीकेशन है. और वो ये है कि when ideas capture the imagination of people or they become a material force. That means in short, विचार जेव्हा समूहांकडून स्वीकारले जातात, समूहांच्या विचाराचा जेव्हा भाग होतात, विचार प्रक्रियेचा जेव्हा भाग होतात, कल्पना संकल्पना, तेव्हा ते भौतिक शक्ती बनतात. म्हणजे याचा अर्थ आपण जर असं म्हटलं की आम्ही आंदोलन करणार होतं, नाही आंदोलनाबद्दल काही भूमिका मांडली, मी बोलतो त्याच्याबद्दल, आम्ही काय करणार, आमची काय शक्ती आहे अशी, तर आमची काय शक्ती आहे ते जेव्हा आपण मोजायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण काय घेतो, जनरली आमची फिजिकल ताकद किती आहे, बरोबर आहे. किंवा सशस्त्र निशस्त्र याच्यामध्ये आपण बघतो की आपलं बाहुबल किती आहे किंवा आपलं संख्याबल किती आहे. म्हणजे आपण बल याचा अर्थ किंवा शक्ती याचा अर्थ एक मटेरियल टँजिबल फिजिकल इंटिमिडेटिंग फोर्स एवढ्याच अर्थाने आपण बल हा शब्द घेतो. मार्क्स म्हणतो की ते आहे, हे मी नाकारत नाही, परंतु when ideas capture the imagination of the people, they themselves become a material force. किंवा समाज जो असतो तो या आयडियाज आणि संकल्पनांच्या सहित असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. समाज म्हणजे फक्त माणसं नाही, उभी असलेली माणसं म्हणजे समाज नाही, तो जमाव आहे. आणि पण जेव्हा ते एका विचाराने प्रेरित असतात, भरलेले असतात, कमीत कमी एका विचाराची पकड त्यांच्यावरती असते, त्यावेळेला तेच लोक किंवा ते विचार म्हणजे एक शक्ती बनतात. तेव्हा विचारांचं महत्व हे फार मोठं आहे आणि ते आपण कधीही कमी लेखता कामा नये. त्यामुळे आपण ही विचार प्रक्रिया जी करतो आहोत किंवा आपण आपल्या मनातल्या मनात अपने मन में जो कुछ भी हम सोचते रहेंगे, हम ऐसा न्यूनता से नहीं सोचना चाहिए कि भाई मैं अकेला सोच के क्या होने वाला है. हाँ, ये सवाल सही है, मैं ये नहीं बोलते कि सवाल जायज नहीं है, लेकिन ये सवाल न्यूनगंड की तरफ नहीं जाना चाहिए कि कुछ नहीं होने वाला. सोच भी एक ताकत है और वो आप उसको अंडर एस्टिमेट मत कीजिए. नहीं तो काय तुम्ही मला सांगा, भगत सिंह मर गया, क्या हो गया, फांसी हो गई, क्रिमिनल था, अंडर उसको शिक्षा झाली थी ना, हम बोलते हैं वो क्रांतिकारक था, वो कौन था? अकॉर्डिंग टू ब्रिटिश सिस्टम एंड द सेम इंडियन पिनल कोड विच वी आर यूजिंग नाउ, ही वॉज ए मर्डरर और ही वॉज ए सेडिशनिस्ट. ही वॉज मतलब ही हॅड मतलब त्याने उठाव केलेला होता शासनाविरुद्ध.
म्हणजे याचा अर्थ मग बदललं काय, आदरभाव कुठं निर्माण झाला. आयडिया ऑफ नेशन, आयडिया ऑफ लिबरेशन, आयडिया ऑफ इम्पिरियलिझम, आयडिया ऑफ एक्सप्लॉयटेशन. सो रिमेंबर, आयडियाज आर व्हेरी इम्पॉर्टंट. नेव्हर अंडर एस्टिमेट देम. विचारांचं महत्व कधीही कमी लेखू नका. आणि म्हणून ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. अँड ऑनर इट, रिस्पेक्ट इट अँड टेक इट सिरियसली. आता बरेच प्रश्न आपल्या इथं आलेले आहेत. सो आय एम ट्राइंग टू ॲड्रेस सम ऑफ देम. I will not start with the issues which are raised. I will come for it in the end. नाहीतर काय होईल, मला जे काय मांडायचं ते राहून जाईल. आणि you try to answer all the questions which you have raised in the course of my lecture. But maybe if some are not answered, I will specifically answer them in the end. Okay. So first of all, हमारे सामने जो एक सवाल है, crisis of governance, and today's subject is political corruption. तो पहले हम ये सोचेंगे करप्शन क्या है, व्हॉट इज मेन बाय करप्शन. तर करप्शनच्या अनेक ज्या का म्हणलं की व्याख्या करण्याची काय गरज आहे. बरोबर आहे, व्याख्या करण्याची गरज नाहीये. आता आपल्या शरीरामध्ये हृदय कुठे असतं हे आपल्याला माहिती असतं का. अन्यथा माहित नसतं. किंवा आपल्या डोक्यात मेंदू आहे हे आपल्याला केव्हा कळतं, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा. आपल्याला पोटात काहीतरी आतडी आहेत हे केव्हा कळतं आपल्याला, तेव्हा काहीतरी पोटात गडबड होते त्यावेळेला कळतं. तेव्हा अशा प्रकारचा बाय द सेम लॉजिक वी हॅव टू थिंक इंडिपेंडेंटली अँड डिफाईन समथिंग बिकॉज वी हॅव टू डू समथिंग डेलिबरेटली अबाउट इट. अशी जेव्हा वेळ येते तेव्हा तो विचार करणं भाग पडतं. तुमचं लक्षात मला काय म्हणायचं, चालायचं कसं हा प्रश्न आपल्याला कधी पडत नाही, कारण आपण नॅचरली चालत असतो. पण एखादं हाड मोडलं पायाचं, मग आपल्याला प्रश्न पडतो की आता चालताना कुठल्या हाडावरती किती प्रेशर येईल. तो विचार आपण केव्हा करायला लागतो, त्यावेळेला करायला लागतो. बरोबर आहे. हे असंच आहे. कुठल्याही भ्रष्टाचार असेल, राजकारण असेल, व्यवस्था असेल, सत्ता असेल, याचा अन्यथा विचार करण्याची गरज पडली नसती म्हणजे पडूही नाही अन्यथा. जेव्हा आपल्याला डेलिबरेटली काहीतरी घडवायचं आहे किंवा जे चाललेलं आहे ते आपल्याला बरोबर वाटत नाही, अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा त्याचा स्वतंत्रपणे विचार हा करावा लागतो. आणि म्हणून या व्याख्या या आवश्यक आहेत. म्हणून या व्याख्या आवश्यक आहेत. त्या व्याख्यांना चिकटून म्हणून पुढं किती म्हणजे आपला व्यवहार किती फ्लेक्झिबल करावा ही गोष्ट वेगळी. समजा उदाहरणार्थ मी चहा घेत नाही, मी कॉफी घेतो असं नवीन म्हणलं, तर मला चहा म्हणजे काय कॉफी म्हणजे काय माहिती असतं. आता मी अशी फ्लेक्झिबिलिटी ठरवू शकतो की नाही मी चहा सुद्धा घेईन म्हणून, दॅट इज माय डिसिजन. पण याचा अर्थ असा नाही की मला चहा आणि कॉफी यातला फरक करू नये, तो कळावा. लक्षात आलं ना. आय एम नॉट डिनाइंग द पॉसिबिलिटी ऑफ फ्लेक्झिबिलिटी, बट दॅट डज नॉट मीन दॅट वी शुड नॉट अॅनालाइज अँड ट्राय टू अंडरस्टँड समथिंग इन अ रिगरस मॅनर, विच आय थिंक फॉर अ डेलिबरेट ऍक्शन डेलिबरेट थिंकिंग इज नेसेसरी. तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही एवढे ते फोर्सेस आणि मोशन, वेलॉसिटी, रेजिस्टन्स याचा विचार करता. अरे ते न करता आम्ही गाड्या चालवतोच की, तुम्ही काय विचार करता त्याचा आणि आम्ही का करत नाही. त्याचं कारण तुम्हाला त्याचं इंजिनिअरिंग करायचंय. बरोबर आहे ना. सो इफ वी हॅव टू गो फॉर सोशल इंजिनिअरिंग और पॉलिटिकल इंजिनिअरिंग और टू क्रिएट समथिंग वी हॅव टू नो व्हॉट इज इट, हाउ इट रन. सो दैट्स व्हाई इंटरवेंशन के लिए हमें समझना जरूरी है. इसलिए ये व्याख्यान या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. हे केवळ पांडित्य नाहीये. पांडित्य मांडू द्या, बुद्धीचा आकांत वगैरे असं काय, हा बुद्धीचा आकांत नाही आहे. किंवा पाऊस पडू द्या बलशाली समराथ, ते पांडित्य रे बुद्धीची शक्ती अखेर आमुची भरती, तसं नाहीये. आता आपण बघूया भ्रष्टाचार म्हणजे काय. भ्रष्टाचार म्हणजे सर्वसाधारण व्याख्या जी आहे, उदाहरण घेऊ भ्रष्टाचार. जी उदाहरणार्थ यांनी मग सांगितलं की मला एक डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे, 7/12चा उतारा पाहिजे. या ठिकाणी एक सरकारी एखादी सेवा, सरकारची सेवा आहे ती मला मिळवण्यासाठी किंवा वस्तू किंवा लाभ हा प्राप्त करण्यासाठी मला काहीतरी द्यावं लागतं. बरोबर आहे. जे
अन्यथा मी देणं अपेक्षित नाही, पण द्यावं लागतं. इथं भ्रष्टाचार होतो. अजून सांगा भ्रष्टाचाराची उदाहरणं. आता हे प्राप्त करण्यासाठी जे तरी उदाहरण घेतले, ती उदाहरणं सगळी कशी आहेत की लिगली आय एम एन्टायटल टू इट. डोमेसाईल सर्टिफिकेट मिळालं, मी पात्र आहे आणि तो द्यायला मला बांधील आहे, प्रोव्हायडेड माझ्याकडे कागदपत्र आहेत आणि मी काही चुकीचं काही मागत नाही, तो द्यायला लायबल आहे आणि मी घ्यायला पात्र आहे, पण मला पैसे द्यावे लागतात. हे पहिलं उदाहरण झालं. पण एवढाच आहे का भ्रष्टाचार? अजून भ्रष्टाचार कशात होतो? कर्तव्य पूर्ण उदाहरण सांगा. नाही बरोबर आहे ना, म्हणजे कर्तव्यच्युती ज्याला आपण म्हणतो, कर्तव्यापासून दूर जाणं. आता ओके, आपण म्हणूया सॉरी ओके, म्हणजे एखादा लाभ अपात्र असताना सुद्धा मिळवणं. म्हणजे पहिलं जे उदाहरण आहे, आता इथं आपण पात्र असताना, दुसरं उदाहरणामध्ये अपात्र असताना, दोन्ही प्रकारे. इथं काय, इथं जो सेवा पुरवठादार आहे तो हे करतो आणि इथं जो लाभधारक आहे तो भ्रष्टाचार करतो. म्हणजे करणारी माणसं वेगळी आहेत. ओके, अजून सॉरी मतलब शॉर्टकट, बट ओके. हा ओके, म्हणजे काहीतरी म्हणजे आता समजा मी माझ्या भावाशी खोटं बोललो, तर आता तो आपण तो भ्रष्टाचार आहे, पण त्याला करप्शन ज्याला म्हणतात, मराठीतला अर्थ घेतला की हा आचार भ्रष्ट आहे, या अर्थाने तो भ्रष्ट आहे, पण करप्शन म्हणता येईल त्याला. म्हणजे म्हणायचं व्यापक करू शकतो, पण त्याच्यामध्ये सत्तेचा वापर आहे का, असेलच असं नाही. हा ओके. अपात्र असताना सुद्धा त्यातनं हे याचाच भाग झाला. अपात्र असले, अन्यथा अपात्र जे ठरतील ते पात्र ठरावे, यासाठी काहीतरी थोडक्यात जर तुम्ही सांगितलंय, तो जर निष्कर्ष काढला तर कॉमन डिनॉमिनेटर कम्स टू की जेव्हा सत्तेच एखादा निर्णयाचा अधिकार, मी परत मराठीत सांगतो मग इंग्लिशमध्ये सांगतो, एखादा निर्णयाचा अधिकार हा रोख पैशामध्ये किंवा पैसे मिळवण्याच्या संधीमध्ये किंवा एखादं साधन किंवा मालमत्ता प्राप्त करण्यामध्ये जेव्हा रूपांतरित केला जातो, दॅट इज पॉलिटिकल. म्हणजे त्याचा आपण सत्तेबद्दल बोलतोय, त्यामुळे इट इज पॉलिटिकल करप्शन. सो पॉलिटिकल करप्शन इज कन्व्हर्टिंग द राईट टू मेक डिसिजन, राईट ऑफ डिस्क्रिशन ज्याला म्हणतो, राईट टू मेक डिसिजन म्हणजे डिस्क्रिशन, a discretionary right, when it is converted into money or an opportunity to make money or to obtain some tangible asset, tangible benefit. अशा प्रकार जेव्हा केलं जातं त्यावेळेला तो मुख्यतः म्हणजे भ्रष्टाचार ज्याला आपण म्हणतो तो. आता तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मला हे जे आहे तर मला काहीतरी डिस्क्रिप्शन आहे की आता लाभ तुम्हाला द्यायचा का यांना द्यायचा, पहिलं यांना द्यायचं का तुम्हाला द्यायचं. मग त्यावेळेला मी यांना चूज करू का, बिकॉज ही हॅज पेड मी समथिंग. म्हणजे माझं जे डिस्क्रिप्शन आहे, मी शिक्षक आहे
मी याला जास्ती मार्क देतो याला कमी देतो, जाणीवपूर्वक, म्हणजे भ्रष्ट करून माझी चूक होऊ शकते हा वेगळा भाग आहे, किंवा खरोखरच ते डिझर्विंग असतात हे गोष्ट शक्य आहे, पण हे दोन्ही नाही तर मी कोणाकडून तरी पैसे घेतो आणि मार्क तरी सगळे म्हणजे लक्षात. तेव्हा या भ्रष्टाचाराच्या मध्ये तुमच्या लक्षात येईल की कुठेतरी आर्थिक म्हणजे सत्ता, अधिकार आणि पैसा हे दोन्ही समोरासमोर येतात आणि ते एक्सचेंज इच अदर, तिथं भ्रष्टाचाराचा जन्म होतो. आता पैसा याचा अर्थ मटेरियल बेनिफिट, म्हणजे पैसा म्हणजे लिटरली पैसा नसेल तर भूखंड हा पैसा नाहीये, परंतु कुठेतरी मटेरियल बेनिफिट आहे. आता अशा प्रकारचा हा भ्रष्टाचार हा जेव्हा केला जातो तेव्हा दोन एलिमेंट त्याच्यामध्ये आपल्याला मिळाले. म्हणजे मी अगदी पण सायंटिफिक विश्लेषणच करू म्हणजे आता दोन एलिमेंट कुठले त्याच्यामध्ये? सत्ता एक एलिमेंट आहे, अधिकार इट इज द सेम थिंग, सत्ता आणि अधिकार वेगळे एकच झालंय, आणि पैसा किंवा लाभ किंवा वस्तू हे सगळं एक फॅमिली याच्यातलं काही असू शकेल. एक आता लाभ म्हणजे काय, कोणी कधी काही असं नव्हतं. एखादी अशी कोण एखादी स्त्री आहे, आय एक्सपेक्ट सम अनड्यू बेनिफिट फ्रॉम हर. आता ह्याच्यामध्ये काय पैसा नाही, आय यूज माय पोझिशन, दिस इज करप्शन ऑब्विसली. तर लाभ म्हणजे काय, मला नको परंतु काहीतरी एक मला प्लॉट मिळावा, मला राहण्यासाठीच पाहिजे समजा, किंवा मला कुठेतरी अंतिमतः पैसाच आहे परंतु मटेरियल म्हणून काय म्हणलं की जरा थोडस स्पेसिफिक केलं आहे. पैसा हे जरा जास्त जनरल रूप झालं. सत्ता आणि अधिकारामध्ये काय सत्ता आहे त्याचं जनरल स्वरूप झालं, अधिकार आहे त्याचं अगदी व्यक्त रूप झालं. आता या दोन एलिमेंट मध्ये जर तुम्ही विचार केला, त्यातून जर थोडंसं खोलात गेलो तर सत्ता म्हणजे काय, आपण सत्ता म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीची व्याख्या न करण्यात जसे काही फायदे असतात तसे प्रत्येक गोष्टीची व्याख्या करण्यात काही फायदे असतात. आता कोणावर प्रेम करायचं असलं तर प्रेमाची व्याख्या काय, असं करून काय कोणी कोणावरती प्रेम करत नाही किंवा करूही नाही, कारण ते बोर गेलं किंबहुना मग जेव्हा लोक बोर होतात प्रेमामध्ये तेव्हा माझ्या व्याख्या विक्री करायला लागतात. तर तेव्हा आता बघा तुम्ही तुमच्या कधी व्याख्या तुम्ही केलेल्या आहेत त्याप्रमाणे काढून बघा. तर म्हणजे शंका आली की मग व्याख्या करायला लागतो, तोपर्यंत अशी चर्चा होती. मग प्रेम प्रेम म्हणजे तरी काय, मग ते लक्षात आलं की आता काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर सत्ता म्हणजे काय, सत्ता याचा अर्थ तुम्ही काय समजता, सत्ता कुठे आहे? तुमच्याकडे योग्य अयोग्य ठरवण्याची तुमच्याकडे सेपरेट पॉवर असते, ताकद असते. नक्की पॉवर येते, ती पॉवर केव्हा येते जेव्हा तुमच्याकडे 50% वरचा सपोर्ट आहे. दॅट इज द पॉइंट. पॉवर मीन्स, पॉवर इंग्लिश मधला शब्द जास्त आणि मराठी मधला शब्द संस्कृत मधला म्हणजे सतता, सत म्हणजे द ट्रुथ. सो व्हॉट आय से, मला सत्ता आहे म्हणजे काय, व्हॉट एव्हर आय से इज ट्रू, दॅट इज सतता, ट्रुथ. सत म्हणजे ट्रुथ आणि सतता द नाउन मेड फ्रॉम दॅट इज सत्ता. म्हणजे द राईट ऑफ ट्रुथ हा कोणाकडे आहे? किंवा मी म्हणलं की आता तास संपला आहे, आज कॉलेजला सुट्टी आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, कोणी म्हणायचं? कोणाला तरी अधिकार दिलेला आहे. सो व्हॉट एव्हर ही सेज बिकम्स द ट्रुथ. आता त्याला काही चेक्स असतील, कंट्रोल्स असतील, काउंटर कोणाला तरी दाद मागण्याचा अधिकार असतील, ते पुढचा भाग झाला. ऍट दॅट इन्स्टंट ही हॅज द राईट. आय से फायर मीन्स फायर. सो सत्ता याचा अर्थ, द पॉवर मीन्स द पॉवर, द कपॅसिटी, द अथॉरिटी टू मेक डिसिजन अँड एक्झॅक्ट ओबिडियन्स फ्रॉम द अदर्स. आणि दुसऱ्यांकडून त्याची पूर्तता, निर्णय करणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा, करवून घेण्याचा अधिकार प्राप्त इथं होतो दुसऱ्यांवरती, तिथंच सत्ता असते.
सत्ता ही मग कुटुंबात सुद्धा असू शकते. काय मुलीचं लग्न काय करायचं, मग काय करायचं, मग करायचं, असं कुठली असते सत्ता म्हणजे. तर सत्ता अधिकार आणि हे तर काही एक्सटेंड करण्याचं काही कारण नाही. तेव्हा एक्झॅक्टली ना, म्हणून तुम्ही डेफिनेशन आधी जनरल केली. दॅट्स व्हॉट आय एम कमिंग टू. मला त्याच्यात कसं जायचं म्हणून तर मी डेफिनेशन त्यासाठीच करतो. तर आता ही सत्ता ही समाजामध्ये कुठं कुठं असते. आता मी शासन सत्ता म्हणलेलं नाही, लक्षात घ्या. मी शासन सत्ता म्हणलेलं नाही. शासन सत्ता कशाला म्हणायचं. आता फक्त सत्ता पाहिजे. पॉवर टू मेक डिसिजन्स अँड एक्झॅक्ट ओबिडियन्स. द पॉवर ऑफ ट्रूथ. पॉवर टू डिक्लेअर ट्रूथ म्हणजे त्या ठिकाणी सत्य काय ते सांगण्याचा अधिकार. म्हणजे सत्य ते असलं पाहिजे, त्यामुळे ते करवून घेण्याचा अधिकार. दॅट फॉलोज इट. बट आय एम नॉट सेड शासन सत्ता. आता आपण जनरली सत्ता म्हणजे शासन सत्ता म्हणजे आपल्या मनात तेच अपेक्षित असतं आणि शब्द बरेच वेळा चुकीचे वापरल्यामुळे गोलमाल सगळं होऊन जातं. सगळं होऊ नये म्हणून जातं. व्हॉट इज शासन सत्ता. व्हॉट इज अ स्टेट. इंग्लिशमध्ये स्टेट. व्हॉट इज अ स्टेट. स्टेट कशाला control of resources. Sovereign entity which can impose its own will on whatever is within its boundaries. Yes, okay. To impose will. Yes, something more. लोकांचा पाठिंबा. संस्कृतमध्ये ज्या व्याख्या केल्या जातात ना, त्याची पद्धती आहे. तुम्ही जे सांगताय त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. हे लक्षण सांगतो ना आपण. व्याख्या तर म्हणजे लक्षण सांगतो आपण. तटस्थ लक्षण. तटस्थ लक्षण म्हणजे काय. तुम्हाला विचारलं की इंजिनिअरिंग म्हणजे काय विचार. तुम्ही नाही का ते वर्कशॉप असतात, नाही का ते असं काहीतरी हातकळे वगैरे होतात, काहीतरी स्क्रू ड्रायव्हर वगैरे असतात. हे इंजिनिअरिंग मध्ये असतं, पण हे म्हणजे इंजिनिअरिंग नाही. हे तटस्थ लक्षण आहे. देवदत्ताचं घर कुठलं. तर ज्या घरावरती आता कावळा बसलेला दिसतोय ते. आता कावळ्याचा आणि घराचा काय संबंध आहे का. नाही, पण ते लक्षण आहे. तिथं आता कावळा आहे हे तुम्हाला कळलं घर कुठलं. पण दॅट टर्म म्हणजे डेफिनेशन ऑफ हाऊस. डेफिनेशन ऑफ हाऊस होईल कधी. देवदत्ताच्या घराची डेफिनेशन होईल का. डेफिनेशन नाही होणार. तर तुम्ही तटस्थ लक्षण सांगताय. तुम्ही त्याचं बाजूचं वर्णन करताय. यू आर नॉट डिफायनिंग इट. इसेन्स सांगा त्याचा. शासन सत्तेचा इसेन्स हा आहे. शासन सत्ता स्टेट इज दॅट इन्स्टिट्यूशन विच हॅज द मोनोपॉली, लेजिटिमाइज्ड मोनोपॉली ऑफ कोर्सिव्ह पॉवर. लेजिटिमाइज्ड मोनोपॉली ऑफ कोर्सिव्ह पॉवर. लेजिटिमाइज्ड म्हणजे काय. लोकांची मान्यता आहे त्याला. मोनोपॉली आहे, दुसरं नाही. शासन सत्ता म्हणजे एकच असते, त्याला शासन सत्ता म्हणतात. लेजिटिमाइज्ड मोनोपॉली ऑफ कोर्सिव्ह पॉवर. कोर्सिव्ह पॉवर म्हणजे काय. सत्ता काय. सत्ता म्हणजे ट्रुथ काय सांगितलं तुम्ही. तुम्ही गुन्हा केला, हे डिक्लेअर केलं कोर्टाने. कोर्ट इज अ पार्ट ऑफ द स्टेट. आणि आता कोर्सिव्ह पॉवर काय. तुम्हाला तर तुरुंगात टाकायचं, मला यायचं नाही, बेड्या घालून टाकायचे. आला नाही तर उचलून टाकायचे. कोर्सिव्ह पॉवर. तुम्हाला फाशी द्यायची इच्छा काही संबंध नाही, तुमच्या इच्छेचा संबंध देत नाही. कोर्सिव्ह पॉवर. तो शासन सत्ता म्हणजे कोर्सिव्ह पॉवर. अल्टिमेटली शासन काय जिल्हा परिषदेच्या कधी अंगणवाड्या पण चालवतं, तर तिथं कोणाला कोर्शन करतं का कोणी. दीज आर ऑल ऍडिशनल फंक्शन. दीज आर नॉट द इसेन्शियल फंक्शन्स ऑफ स्टेट. त्या स्टेटनी धरणं बांधली पाहिजे असं काही शासनावर व्याख्या म्हणून बंधन नाहीये. पण शासन म्हणलं तर इसेन्शियली काय तर हे. बरोबर आहे की नाही. आता भारतातली सगळी माणसं कुठल्या तरी जातींमध्ये विभागलेली आहे, बरोबर आहे. पण जातींमधले विभागलेले असणं ही काय माणसाची व्याख्या होऊ शकते का. व्याख्या नाही होऊ शकत ना. इंटेलिजन्स ते या. तसं शासन इतर कामं पुष्कळ करत असेल, पण शासन कशाला म्हणायचं ते म्हणून तो शब्द जो शासन आहे तो त्याच्यामधनं आलेला आहे. शासन फोर्स समजा. शासनचा शास्त्र अर्थ शिकवणे असं सुद्धा होतो संस्कृतमध्ये, पण तो वेगळा म्हणजे ऍडिशनल अर्थ झाला. हे कळलं का. म्हणजे तुम्हाला इथं
काय दिसतंय आता त्याचा अर्थ असा की सत्ता शब्द आला की देर आर टू सेट्स ऑफ पीपल. वन सेट ऑफ पीपल इज हू हॅव द पॉवर, लेजिटिमाइज नसेल पण त्यावेळेला दे आर द पीपल इन पॉवर, अँड देर आर अदर पीपल हू आर नॉट हॅव्हिंग दॅट पॉवर. आणि हिस्टॉरिकली जर आपण गेलो, we have always seen that the power is not distributed equally. It cannot be distributed. म्हणून पॉवर राहणार नाही ना. मग त्यामुळे पॉवर ही एका क्लासकडे कायम राहिलेली आहे. इतिहासाचा म्हणजे आपल्या मताचा वगैरे प्रश्न नाही. इट इज अ हिस्टॉरिकल प्रूफ, एव्हिडन्स की द पॉवर हॅज ऑलवेज रिमेन विथ वन क्लास इन द सोसायटी. आणि तो क्लास हा आर्थिकदृष्ट्या बनलेला असतो, जन्माने बनलेला असतो, कनेक्शननी बनलेला असतो, ब्लड रिलेशन्सनी बनलेला असतो. व्हॉट एव्हर डिफरंट वेज इन विच द क्लासेस हॅव बीन मेड, इकॉनॉमिक पोझिशननी बनलेला असतो, बट देर इज वन क्लास. अँड देर इज अ लार्ज नंबर ऑफ पीपल हू डोंट ओव्हर whom so that power is used mainly there is the other class. म्हणजे क्लास पॉवर सत्ता आली की दोन वर्ग आले, त्याच्या सत्ता शब्दच येऊ शकत नाही. तेव्हा सत्तेमध्ये तुम्हाला म्हणजे सत्ताधारी वर्ग, त्याला आपण वर्ग 1 म्हणू आणि वर्ग 2 म्हणू, शोषित वर्ग म्हणा, काही कुठल्या अर्थाने त्याचं दमन केलं जातो तो वर्ग म्हणा, हा आला. आणि पैसा, आता पैसा हा लॉजिकली समाजामध्ये समान आपण इतिहास जर पाहिला तर तो सगळ्यांकडे सारखा म्हणजे अक्षरशः सारखा तो सोडत, पण इक्विटीवरती सुद्धा डिस्ट्रीब्यूट झालेला इतिहासात कुठे दिसलेला नाही आतापर्यंत. म्हणजे मालमत्ता असेल, सत्ता असेल, जमीन असेल, काही असेल, लाभ असतील. त्यामुळे तिथेही आपल्याला वर्ग 1 आणि वर्ग 2 किमान म्हणजे एवढे, त्यापेक्षा अजून जास्त असतील पण किमान एवढे तर दिसतातच. म्हणजे याचा अर्थ असा की भ्रष्टाचार केला जाण्याला जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार उद्भवतो, तो भ्रष्टाचार होत असताना हा वर्ग आणि हा वर्ग याच्यामधला एक तो संबंध दर्शवतो. या भ्रष्टाचार हा पीपल इन पॉवर ऑर देअर रिप्रेझेंटेटिव्ह, हे त्यांची सत्ता, त्यांचा अधिकार जेव्हा पीपल हू आर ऑन दी अदर एंड ऑफ द गन ज्याला आपण म्हणतो त्यांच्या विरोधात वापरतात. त्यामुळे भ्रष्टाचारामध्ये एक सुप्त वर्ग संघर्ष आहे. संघर्ष नसेल पण वर्ग विरोध आहे. भ्रष्टाचार जेव्हा होतो तेव्हा कोणीतरी मोर पॉवरफुल असतो आणि द अदर पर्सन इज ॲट द रिसिव्हिंग एंड. त्याच्याशिवाय तो कसा भ्रष्टाचार मान्य करेल ना. मला तिकीट पाहिजे आणि मला कोण म्हणेल की मला, आपण सगळी उदाहरण घेऊ, प्रत्येक उदाहरण घेऊ आपण याचं. पण आता हे उदाहरण घ्या, मी संदीपने आपल्याला सांगितलं की गरीब बिचारा, आय एम अ पुअर फार्मर, आय वॉन्ट सम मिनिमम थिंग विच आय एम एंटायटल्ड टू, विच आय एम नॉट गेटिंग, आय हॅव टू पे मनी. आता इथं काय होते, हा जो माणूस आहे तो स्वतः बॉर्न कुठेही असेल पण नाव इज एंटर्ड वन चॅनल, आणि ते चॅनल कुठलंच चॅनल आहे, त्या सत्तेचं चॅनल आहे. इट इज सँक्शन. त्याचं अशा प्रकारे वागणं सँक्शन नाही करतो. म्हणजे बायला आता एखादा अपवाद असू शकतो की तरीही तो करतो, मग त्याला अकल जातं. आपण ती उदाहरणं सोडून देऊ. तेव्हा आपण रॅम्पंट भ्रष्टाचाराबद्दल आपण बोलतो. टॉकिंग अबाउट फ्री केसेस ऑफ करप्शन, टॉकिंग अबाउट द मेन स्ट्रीम ऑफ करप्शन. म्हणजे इथं काय होतं, सरळ दिसते ना, त्या सत्तेचा तो गैरवापर करतोय. सो हा सत्ता एक सत्ताधारी आहे आणि वन इज पॉवरलेस. सो देर इज अ पॉवर डेफिसिट. ही कॅनॉट टॉक बॅक बिकॉज ही इज लाचार. म्हणजे तो ऍब्सोल्युटली हेल्पलेस आहे, हेल्पलेस माणूस आहे. आता हे उदाहरण घ्या तुम्ही, भूखंड पाहिजे मला उलटा, विच आय एम नॉट एंटायटल्ड टू. मला कर चुकवायचा आहे, आय वॉन्ट टू इव्हेट टॅक्सेस. म्हणजे आय एम फ्रॉम दिस क्लास, दिस ऑर दिस का बोथ. तर मला काहीतरी जास्त घ्यायचंय. जास्त म्हणजे कशापेक्षा जास्त, मला जी सत्ता मिळाली, द पॉवर विच आय हॅव गॉट इज बिकॉज ऑफ सम लेजिटिमसी. तुम्ही मला मान्यता दिली, सत्ता घ्या. तुम्हाला कशाच्या आधारावर दिली तुम्ही? बाय सम लॉ, नॉर्म. व्हॉट वॉज द अंडरस्टँडिंग दॅट आय विल यूज दिस फॉर इन सो अँड सो मॅनर. तर
मी त्याला त्याच्या पाठीत खंजीर खुपसून आय एम ट्राईंग टू कन्व्हर्ट समथिंग ॲज माइंड. म्हणजे काय होतं इथं, म्हणजे या वर्गातला माणूस किंवा या वर्गातला माणूस हे एकच होत आहे किंवा एक दुसऱ्याला मदत करतात. तेव्हा या प्रकारचा जो भ्रष्टाचार आहे हा या प्रकारचा आहे. परंतु तिथं पुन्हा एक वर्ग संघर्ष आहे का, कारण त्यांनी या खालच्या वर्गाने त्यांना जी मान्यता दिलेली आहे ती कशाच्या आधारावर दिलेली आहे, दॅट यू विल नॉट डू दिस. म्हणजे तुम्ही पुन्हा प्रत्येक काहीच का करू शकत नाही, या तात्पुरते तरी करू शकत नाही. इट कंटिन्यूज पर्टिक्युलरली भारतामध्ये. द सेम रिझन द डेफिसिट बिटवीन द पॉवर डेफिसिट बिटवीन द टू. पण यांच्याकडे हा आणि हा वर्ग हा एकच आहे, सिमिलर आहे ऑलमोस्ट. म्हणजे सत्तेमधला सत्ताहीन सत्तेच्या बाबतीत आणि अर्थहीन म्हणजे आर्थिक सत्ता ज्याच्याकडे नाही अजिबात तो, हे दोन्ही एकच असतात आणि हे दोन्ही एक असतात किंवा एक होतात. म्हणजे त्याचा अर्थ कुठल्याही प्रकारचा तुम्ही भ्रष्ट व्यवहार घ्या, यामध्ये एक वर्ग संघर्ष आहे. सो यू कॅनॉट सेपरेट कुठल्याही प्रकारचा घ्या. आता फक्त ते कुठे राहील, काही किरकोळ अशा गोष्टी असतील. उदाहरणार्थ मी माझे तास घेत नाही किंवा काम चुकारपणा करतो. आता मी काम चुकारपणा केल्यानंतर दोन गोष्टी संभवतात. एक म्हणजे मी काम चुकारपणा करतो हे कोणाला कळत नाही, हा माझा शिअर अप्रामाणिकपणा आहे. आपण हे उदाहरण सिस्टीमच्या बाहेरचे म्हणून सोडून घेऊ. पण माझा काम चुकारपणा कोणाला तरी कळला, त्याची तुम्ही काम चुकारपणा करतो असं म्हणतात, त्याची कोणाला तरी तो कळलेला आहे. मग ज्याला कळलेला आहे तो जर काहीच करत नसेल त्याच्याबद्दल, तर याच्या दोन शक्यता आहेत. एक म्हणजे तो कुठल्या तरी दबावाखाली आहे, तो का कुठल्या तरी, त्याला अधिकार आहे पण तो काही करत नाहीये का, एक तो कुठल्या दबावाखाली आहे. कुठल्या दबावाखाली आहे तो दबाव, हा एक तर सत्तेचा असू शकतो किंवा पैशाचा असू शकतो. म्हणजे सर्वसाधारणतः आता कोणी म्हणेल की एखादा अत्यंत गरीब मनुष्य सुद्धा वेडा होऊन बेबा होऊन कोणाचे चार फोनही करू शकतो. आय अग्री, पण दीज आर एक्सेप्शन, दिस इज नॉट द रूल. बिकॉज हॅड इट बीन द रूल ही सत्ता अशी चाललीच असते. त्यामुळे ही नॉर्मली अशी चालत नाही. तेव्हा नॉर्मली 99% वेळेला सत्ता म्हणजे सत्तेमधला आणि आर्थिक सत्तेमधला हे दोन्ही वर्ग जे आहेत हे एक असतात किंवा एक होण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, नेक्सस असतं. आणि हे दोन्ही हे नेक्सस असो नसो ते दोन्ही एकच असतात, म्हणजे वेदर ते लाईक इट ऑर नॉट. सो माय फर्स्ट कन्क्लुजन इज दॅट करप्शन इज नॉट ओनली ए मॉरल इश्यू. करप्शन हा फक्त नैतिक प्रश्न नाहीये. करप्शन म्हणजे नैतिक नाही असं माझं म्हणणं नाही, पण फक्त नैतिक नाही असं माझं म्हणणं आहे. प्लीज डोंट फॉरगेट टू ऍड द वर्ड फक्त. ओनली इज इक्वली किंवा इनफॅक्ट प्रिन्सिपली an issue of class struggle or issue of class differentiation. म्हणजे ते इकॉनॉमिक टर्म्स मध्ये असेल किंवा पॉवर टर्म्स मध्ये असेल. आता तुम्ही मला सांगा, परंपरागत जाती व्यवस्थेमध्ये वरच्या जातींमध्ये खालच्या जातींवरती तुम्ही आमचं सगळं मान्य केलं पाहिजे, आम्ही श्रेष्ठ आहोत वगैरे. का? कारण आम्ही पवित्र आहोत, कारण आम्ही असे आहोत. तर काहीतरी लेजिटिमसी आहे ना, ती मान्यता घेतलेली आहे. कशाच्या आधारावरती? एक तर हे, आणि दुसऱ्या बाजूला पॉवर आहे, म्हणजे कोवर्शन हे आहे. पण प्रत्यक्षाने काय कोणी कोवर्शन करत नाही. सारखंच कोवर्शन करण्यावरती सत्ता टिकणार पण नाही. त्याला काहीतरी मान्यता एक मिळवलेली असते की खरंच कसं आहे, मागची जमिनीचं असेल, काहीतरी असं असेल तसं असेल, सगळं बरोबर आहे. परंतु द हायर कास्ट, अपर कास्ट, दे मे नॉट बी ऍक्च्युअली डुईंग इट लाईक दॅट. किती भ्रष्ट व्यवहार करत असतील, त्यांनी जे करायला पाहिजे ते सोडून दुसरं काहीतरी करत असतील, चौकट काहीतरी करत असतील, पण ते का चालू शकलं? बिकॉज पॉवरचा प्रश्न आहे, हेल्पलेस. त्यामुळे तो सुद्धा एक भ्रष्टाचारच आहे. मी अमुक एक अधिकार मला प्राप्त होतो आणि तुम्हाला तो नाही, कारण मी या प्रकारचा व्यवहार करतो आणि ऍक्च्युअली मी तो करत नाही, तरी मला तो अधिकार चालूच राहतो. म्हणजे हा एक भ्रष्टाचारच आहे. तेव्हा अशा प्रकारे भ्रष्टाचार हा तुम्ही जर पाहिलं तर लेजिटिमसी ज्या तत्वावरती घेतलेली असते त्याच्या पाठीत खूप असलेला खंजीर असतो.
आणि त्या अर्थाने एका मर्यादेपर्यंत तो नैतिक प्रश्न असतो, मी नाही म्हणत नाही. नैतिक म्हणजे काय, आता नैतिक म्हणजे काय ती व्याख्या करू. मी जेव्हा बोलतो माझी बोलण्याची पद्धत आहे, मी शक्यतोवर प्रत्येक गोष्टीची व्याख्या करतो, शक्यतोवर, आणि शक्यतोवर ते सर्व त्या फ्रेमवर्क मध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. अँड अनलेस आय डू दॅट आय एम नॉट कन्व्हिन्स दॅट आय हॅव टॉक करेक्टली. नैतिक म्हणजे काय, जेव्हा समाजाच्या दृष्टीने त्या व्यक्तीच्या विचारावर विचार केला तर तो नैतिक आहे. बरोबर आहे ना. पण समजा आपण म्हणलं की मी विशिष्ट वर्तन नैतिक आहे का अनैतिक आहे याच्याबद्दल नाही बोलत. नैतिकता याची जर आपण व्याख्या करायला बसलो, बरोबर, म्हणजे थोडक्यात म्हणजे नैतिकता हा विषय काय आहे, इट इज द चॉईस ऑफ राईट अँड रॉंग, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. आणि लॉ इज अ डिफरंट थिंग. लॉ म्हणजे व्हॉट इज अलाउड अँड व्हॉट इज नॉट अलाउड. लॉ म्हणजे काय असतं, लॉ म्हणजे नैतिकताच असते, पण कुठली नैतिकता, बिहाइंड विच द स्टेट पॉवर स्टँड. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी. चोरी करू नये हे नैतिक तत्व आहे आणि कायद्याचंही तत्व आहे, बरोबर आहे. चोरी केलं तर शिक्षा आहे आणि चोरी करणं हा एक नैतिक गुन्हा पण आहे, नैतिक दृष्ट्या पण पाप आहे, हे दोन्ही आहे. पण समजा आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी उद्धटपणे बोलू नये किंवा किंवा कोणाशीच बोलू नये, पण त्यातल्या त्यात निदान सिनियर लोकांशी तर नक्कीच बोलू नये, असं हे नैतिक तत्व आहे. परंतु ते कायद्याचं तत्व आहे, कायद्यात आहे का कुठं नाही. किंवा एखादा काय एखादी याचे पाळत नाही कोणी की जर बसमध्ये विशेषतः काही लहान मुलं असलेले किंवा अवघडलेले असते तिथली जर एखादी स्त्री उभी असेल तर तिला बसायला जागा द्यावी, हे एक नैतिक तत्व आहे. आता ते कायद्याचंही केलेलं आहे सोडून द्या बसमध्ये, परंतु तो मुद्दा सोडून द्या. पण कायद्याचं तत्व आहे का, बसमध्ये सोडून द्या, पण असं काही कायद्याचं तत्व नाही. नैतिक तत्व हे निखळ नैतिक म्हणजे कुठलं की जे कायद्यात रूपांतरित झालेलं नाही. काही नैतिक तत्व कायद्यात रूपांतरित होतात, काही नैतिक तत्व कायद्यात रूपांतरित होत नाहीत, परंतु ती नैतिक नॉर्म्स म्हणून असतात समाजामध्ये. मग कायदा बेसिकली नैतिकतेवरती आधारलेला असणं अपेक्षित आहे. असो, सांगायचा मुद्दा असा की मी असं म्हणलं की भ्रष्टाचार ही केवळ नैतिक समस्या नाही, तर त्याच्या मागे एक वर्गीय सत्तेचं, एक वर्गीय विषमतेचं एक सूत्र त्याच्या मागे आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचार केला जातो तो केवळ एखादा मनुष्य वैयक्तिक पातळीवरती चांगल्या वाईटाची निवड करायला किंवा त्याप्रमाणे वागायला असमर्थ असतो म्हणून तो वैयक्तिक पातळीवरती नालायक असतो असा प्रश्न नसून ती एका वर्गाचं वर्तन असतं. ते सोशली पाहिलं तर ते केवळ इंडिव्हिज्युअलचं नसतं, इट इज अ क्लास फेनोमेन. त्यामुळे भ्रष्टाचाराकडे केवळ म्हणतो याचा अर्थ असा नाही की सत्तेत असणारे सगळेच भ्रष्ट असतात. त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक सत्तेतला मनुष्य भ्रष्टच आहे असं मला म्हणायचं नाही. त्याच्यात चांगली माणसं असतात, त्या पातळीवरती त्यांची नैतिक निवड असते. बाय अँड लार्ज तुम्ही जर पाहिलं की भ्रष्टाचाराचा प्रश्न काय आहे तर हा केवळ नैतिक प्रश्न नाही. एक त्याचप्रमाणे तो प्रश्न केवळ कायद्याचाही नाही. दुसरा माझा मुद्दा जसं जो हा म्हणला ते एका अर्थाने बरोबर आहे, म्हणजे त्या पातळीवरती संदीप म्हणणार की कायद्याचा नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो, कायद्याचा फक्त आहे असं जे म्हणतात ते काय म्हणतील की भ्रष्टाचार दूर करायचे, काय केलं पाहिजे. पहिला समजा नैतिक प्रश्न आहे म्हणलं, फक्त आपण मुख्य म्हणलं नैतिक प्रश्न आहे, तर काय होईल की लोकांनी सगळे नॉर्म्स पाळावेत, भ्रष्टाचार करू नये, आपलं कर्तव्य पूर्ण करावं, अशा प्रकारची निवड वैयक्तिक जीवनात केले गेले, सगळे जर नैतिकरित्या वागायला लागले तर भ्रष्टाचाराचा प्रश्न राहणार नाही. असं जर तुम्ही म्हणालात त्याचा अर्थ तुम्ही असं म्हणता की भ्रष्टाचाराचा प्रश्न मुख्यतः नैतिकच आहे. माझं त्याला काय म्हणणं आहे, मी या प्रकारच्या वागणुकीच्या प्रचाराला अजिबात नकार देत नाही. तो आवश्यक आहे आणि नैतिक निवड माणसाला प्रत्येक क्षणी करावीच लागते, याही गोष्टीला माझा नकार नाही. परंतु तो प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवरती पाहिलं तर, पण सामाजिक पातळीवरती जेव्हा तुम्ही एकत्र समाजाचा विचार करता तेव्हा तुम्हाला वर्ग म्हणून विचार करावा लागतो. मी असं सांगितलं त्या कारणासाठी. कोणी म्हणलं की हा कडक कायदे करावा, लोकपालाचा प्रश्न आहे, काय लोकपाल करा, सगळे असे हे नेमा, अधिकारी नेमा, ते नेमा, याच्यामधून दृष्टी काय दिसते. म्हणजे हर्षदाजी म्हणाले की अण्णा हजारेंच्या
आंदोलनामध्ये वैचारिकता कमी आहे. तर हा काही त्यांच्या इंडिव्हिज्युअल वरती किंवा व्यक्तीवरती केलेली कॉमेंट नाहीये. ही एक मर्यादा आहे त्यांची. मर्यादा ही आहे की जेव्हा ते या प्रकारच्या, तुम्ही जर जनलोकपालाचा अभ्यास केलात ना, तर तुमच्या असं लक्षात येईल की खरोखर जर तो तशा पद्धतीने जर अंमलात आणलं तर प्रॅक्टिकली तुम्हाला पॅरलल गव्हर्नमेंट निर्माण करावं लागेल. माझा लोकपालाला पूर्ण पाठिंबा आहे, मी प्रथमच सांगतो आजच्या परिस्थितीमध्ये. परंतु त्याच्या काही मर्यादा आहेत. आपण काय नेमकं करतो आहोत याचा आपल्याला अंदाज पाहिजे. कारण असं होईल की आपण एका कपड्याने थंडी भागत नाही, कारण त्याला भोकं पडले, म्हणून जर अजून एक कपडा घेतला तर आपण असं गृहीत धरतो की त्याला भोकं पडणारच नाही. हे बरोबर नाही ना. म्हणजे सुरुवातीला नाही पडणार, पण पुन्हा त्यालाही भोकं पडतील. म्हणजे मग त्याला काही अंत असणार नाही. पण मग याचा अर्थ काय करावं, मग कपडे काढून सोडून द्यावं सगळं, असंही करता येणार नाही. मला एवढंच म्हणायचंय की आता आपण विचार जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा कुठेतरी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपण जे करायला जातो आहोत त्याची मर्यादा काय. म्हणजे आपल्याला आणि कुठल्याही गोष्टीची मर्यादा कळणं म्हणजे त्याची शक्ती कळणं. एखाद्या गोष्टीची शक्ती त्याच वेळेला कळते की ज्या वेळेला त्याची आपल्याला मर्यादा कळते. शक्ती कळणं म्हणजे वी कॅन अंडरस्टँड द रिअल स्ट्रेंथ ऑफ एनिथिंग ओनली व्हेन यू अंडरस्टँड इट्स लिमिट. मग तुम्हाला ती फायनाईट कळते ना गोष्ट. नाहीतर यू कॅन टेक इट एज इनफायनाईट अँड प्रॅक्टिकली यू कॅन यूज इट. सो कायद्याचा जर म्हणाला तुम्ही फक्त प्रश्न, तर कायदा अंमलात आणणार कोण असा एक प्रश्न आहे. हा प्रश्न फक्त कायद्याचा नाही आहे, सिस्टीम सुधारण्याचा पण प्रश्न आहे हा. कारण इथं इतकी लाईनच मोठी लागायला लागली. आता समजा लेबरचं ऍक्च्युअल उदाहरण सांगतो भारतात. रिअल एक्झाम्पल आहे की भारतामध्ये लेबर लॉ एन्फोर्समेंट करण्यासाठी ऑफिसर्स इतके कमी आहेत संख्येने. पोलीस मध्ये भ्रष्टाचार आहे, नैतिक पातळीला आहे की नाही आहे, नैतिक समस्या आहे की नाही त्यांची आहे. त्याचप्रमाणे ते एका सत्तेचं दंडुकेशाहीचं प्रतिनिधित्व करतात, त्याच्यामुळे त्यांना त्याचा गैरवापर करणे त्यांचा अधिकारच वाटतो. गरीब आले त्यांना काय एवढं फिकीर करायची त्यांची, किंवा कोणी जरी समोर आला तरी निश्चित आहे. पण याच बरोबर हेही सत्य आहे की देयर इज अन ऑब्जेक्टिव्ह रियालिटी की दॅट वेन यू रिक्वायर 4 policemen there is only 1 available. Available means 1 appointed. This is the statistics I am giving you. इंटरडिसिप्लिनरी विचार करा. ऍक्च्युअल रियालिटी अशी आहे की इन इंडिया द नंबर ऑफ सिक्युरिटी फोर्सेस द पर्सन म्हणजे पोलीस इंटरनल सिक्युरिटी वर्ल्ड ऍव्हरेजची तुलना करता 1/4 आहे. पॉप्युलेशन पोलीस जर तुम्ही रेशो काढला तर इट इज 1.22 इन इंडिया per population of 10,000. And as far as this other countries are concerned, it is 4 times of this, almost 5. याचा परिणाम तुम्हाला काय दिसतो की पोलीसवरती एवढं बर्डन आहे की देयर इज अ टेम्पटेशन फॉर करप्शन. म्हणजे केवळ बर्डन आहे म्हणून करप्शन होत नाही. सिंग्युलॅरिटीच्या शोधात जाऊ नका. एकच कुठलं तरी कारण सांगा, हा रिडक्शनिझम सोडून द्या, डोंट गो फॉर रिडक्शनिस्ट कॉजेस. एक काहीतरी कारण सांगा, नाही सांगता येणार. असं काय कृष्णाचं बोट नाही की त्याच्या भोवती सगळं सुदर्शन चक्र असं फिरत राहील असं नाहीये. ते देर आर मल्टिपल कॉजेस, पण दिस इज वन ऑफ द कॉजेस. अँड टू दॅट एक्सटेंट आय अग्री विथ समथिंग ऑन दिस पॉइंट. अदर पॉइंटची नाही, परंतु या पॉईंट बद्दल माझं अग्रीमेंट आहे की तुम्ही सिस्टीम मध्ये काही बेसिक ऑब्जेक्टिव्ह मटेरियल सुधारणा हा सुद्धा किंवा त्याची कमतरता हा सुद्धा एक कारण आहे. आता कोणी ते तरी कोणी केलं, हा ते जरूर शोधता येईल की ते का करत नाही, जाऊ दे ना म्हणून ते आपलं काय जाते असं वरचा वर्ग म्हणू शकतो. पण एनिवे, बट दॅट इज वन ऑफ द रिझन. त्यामुळे हा प्रश्न केवळ नैतिक नाही, केवळ कायद्याचा नाही, आणि केवळ तर व्यवस्था म्हणजे व्यवस्थेची कार्यक्षमता आणि व्यवस्थेची उपलब्धता याचा सुद्धा आहे. आणि तिसरा हा प्रश्न राजकीय आणि आर्थिक सुद्धा आहे. एम्पॉवरमेंटचा प्रश्न आहे. माझ्या मते इसेन्शियली सगळ्यात जास्त तो एम्पॉवरमेंटचा प्रश्न आहे. इट इज द इश्यू. खरा प्रश्न जास्तीत सगळ्यात जास्त वजन कुठे आहे तर एम्पॉवरिंग दिस टू क्लास ओव्हर विच द पॉवर इज युटिलाइज. म्हणजे द अदर साइड ऑफ द टेबल जे आहे ते प्रत्येक वेळेला काय अगदी गरीब वर्गाचे लोक असतील असं नाही. तुम्ही आता बघा ना कसं होतं ते. इथं पॉलिसीचा प्रश्न येतो. आता मध्यम वर्गातला मनुष्य साधं उदाहरण घेऊ. माझं उत्पन्न समजा महिन्याला 20,000 रुपये आहे आजच्या घडीला. इफ आय वॉन्ट
एनी पर्चेसिंग एनी गॅस, केरोसिन, काय जळण पाहिजे, धान्य पाहिजे, I can just go and get the highest quality food grains which are available in the market, open market. मला करप्शन ते मला कुठला अमुक कार्ड आहे का तमुक कार्ड बघण्याची गरजच नाही ना. I can just go and buy. That's the end of it. I can just buy a second class AC ticket. And that's the end of it. पण आणि जो सर्वसामान्य माणूस आहे, he has to depend on जे काही सगळ्या 100 कोटी लोकांना जे अवेलेबल आहे असू शकेल तेच मला घ्यायला पाहिजे. म्हणजे इथं इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट माझी असल्यामुळं मी भ्रष्टाचार न करता भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या बाहेर जाऊन आय एम एम्पॉवर्ड टू लिव्ह, इकॉनॉमिकली एम्पॉवर्ड. आय कॅन बाय अ हाऊस, लिगल हाऊस. पण अदरवाईज अदर्स त्याला झोपडपट्टीतच राहायला पाहिजे. पण दे आर नॉट एम्पॉवर्ड टू बाय, हे इकॉनॉमिकली एम्पॉवर्ड नाहीत. आणि इकॉनॉमिकली एम्पॉवर्ड नाहीत म्हणून मध्ये कोणाला तरी खुश करायचं शिवाय ते जगूच शकत नाहीत. सो दे हॅव टू सबमिट. सो इट इज अ क्वेश्चन ऑफ एम्पॉवरमेंट, इकॉनॉमिक ॲज वेल एज पॉलिटिकल. पॉलिटिकल एम्पॉवरमेंट म्हणजे मला माहिती आहे की लोकशाहीमध्ये माझा जो अधिकार आहे, मी जर तक्रार केली, आता समजा तुमचा पॉलिटिकल एम्पॉवरमेंट सांगतो तुम्हाला, कामगार आहे, कामगाराला कायदेशीर अधिकार आहे, अमुक वेतन मिळण्याचा. त्याने एक जर तक्रार केली तर काही ठिकाणी तर तो घरी पण जाणार नाही. म्हणजे मालक तिथल्या तिथूनच त्याला उडवून लागेल आणि सगळी सिस्टीम त्याला मदत करेल, बिकॉज ही इज पॉलिटिकली कनेक्टेड. तो काही करू शकतो. सो दिस इज पॉलिटिकल एम्पॉवरमेंट विच इज रिक्वायर्ड. की मला काहीतरी, आता ती कशात नाही येईल तो पुढचा आपण बोलूया. पॉलिटिकल एम्पॉवरमेंट किंवा कायदे उद्या बनवायचे म्हटलं तर मला पाहिजे असलेले आणि मला योग्य आहे ते बोलणारे प्रतिनिधी तिथे जातील आणि ते कायदे केले, ते अंमलबजावणी होईल, दे विल बी ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेड. याच्यासाठी what is required is my political empowerment. So this is really an issue of political and economic empowerment. In addition to that, कायदा, नैतिकता आणि व्यवस्था परिवर्तन या तिन्ही गोष्टी सपोर्टिंग म्हणून आवश्यक आहे. पण इफ यू फाइंड द एंटायर सोल्युशन इन नैतिक, कायदा आणि व्यवस्था परिवर्तन तर इट इज रॉंग. त्यामुळे आता मग कोणी असा प्रश्न विचारेल, नेक्स्ट पॉइंट इज भारतामध्ये अशी एवढा भ्रष्टाचार जो निर्माण झाला आहे त्याचे स्पेसिफिक अनालिसिस काही आहे का? बिकॉज आर ऑल अदर कंट्रीज सो करप्ट? व्हॉट इज द लेवल ऑफ करप्शन इन इंडिया अँड व्हॉट इज द लेवल ऑफ करप्शन इन अदर कॅपिटलिस्ट कंट्रीज किंवा अदर सोशलिस्ट किंवा कुठले कंट्रीज असतील त्याच्यामध्ये करप्शन आणि आपल्या देशामधल्या करप्शनची काय फरक आहे? त्याचे वेगवेगळे आता इंडेक्सेस काढलेले आहेत, रँकिंग हॅज बीन डन. हे सगळं काय रिलायबल आहे त्यातला भाग नाही, बिकॉज इज ऑन एस्टिमेट. परसेप्शन ऑफ इंडेक्स, परसेप्शन ऑफ करप्शन त्याला म्हणतात. तर त्याच्यात मी जात नाही. आता म्हणजे त्या इंडेक्सेस मध्ये वगैरे आय थिंक नो पॉइंट इन गोइंग. हॅव्हिंग ड्रॉन दिस कन्क्लुजन, आय वॉन्ट टू प्रेझेंट बिफोर यू an analysis of state and corruption in India. आता हे आतापर्यंत जे बोललो इट इज जनरल आहे, जसं कुठल्याही थर्ड वर्ल्ड कंट्रीला लागू आहे. नाव आय एम गोइंग टू टॉक स्पेसिफिकली अबाउट इंडिया. इन इंडिया, कारण मी या मुवमेंटमध्ये बरेच वर्ष आहे म्हणून मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. बिकॉज आय वर्क इन लेबर मुवमेंट, आय वर्क इन पेझंट्स मुवमेंट. मी तुम्हाला सांगतो द लॉज, आय हॅव स्टडीड कॉन्स्टिट्यूशन. If you take the Indian legal structure, if you take the Indian democratic structure, the laws in favor of poor, in favor of laborers, and the constitutional provisions which we have, it is considerably democratic and is considerably empowering the poor and the downtrodden. म्हणजे if you go by the legal provisions proper, समजा तुम्ही कायदा वाचला, फक्त कायदा वाचाल. इफ यू आर कम फ्रॉम मार्स, कारण मंगळावरून तुम्ही आलेला आणि तुम्ही भारतातले कायदे वाचायला घेतले, तुम्ही म्हणाल की अरे बापरे हा कायदे. किंवा तुम्ही आता कॉर्पोरेशनचे समजा सगळे डेव्हलपमेंट प्लॅन करण्याबाबतचे जे कायदे आहेत, यू सी दोज लॉज
अँड इवन द बेसिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तुम्ही फाइंड की खूपच एम्पॉवरिंग आहे, लोकांना एम्पॉवरमेंट पुष्कळ आहे. पण परिस्थिती वास्तवातली बरोबर उलटी आहे. लेबर लॉ बद्दल लेबर लॉज आर इम्प्लिमेंटेड नॉट टू द एक्सटेंट ऑफ 5%. 5% सुद्धा मी खूप ओव्हर एस्टिमेट करतो. सो इज ट्रू ऑफ ऑल अदर लॉ. मग हे डिफरन्सिएशन हे आता स्पेसिफिक भारताबद्दल बोलतोय, हे आहेच खरं सगळं भारतात, पण ऍडिशनल काही पॉइंट. आणि ह्या माझा जो काही सिद्धांत आहे त्याला पण समजावून घ्या, ह्याच सिद्धांत समजावून घ्या. तर भारतामध्ये हे स्पेसिफिक अशी परिस्थिती का आहे, तर यासाठी आपण थोडस आपल्या कुठलाही समाज हा केवळ आर्थिक आणि राजकीय नसतो. देर इज अ सोशल स्ट्रक्चर, देर इज अ सोशल हिस्ट्री. प्रत्येक समाजाला एक सामाजिक इतिहास असतो आणि शासन संस्था असेल, आर्थिक व्यवस्था असेल, हे मिळूनच ती सगळी व्यवस्था बनते. तुम्ही जर असा नीट विचार केला हिस्टॉरिकली तर भारतातली धर्मसंस्था जी आहे ती कशी आहे त्याचा विचार करत नाही. भारताच्या धर्मसंस्थेमध्ये कुठलीही मोनोलिथिक पॉवर नाही. क्षमता भरपूर आहे पण मोनोलिथिक पॉवर नाही. मोनोलिथिक म्हणजे काय, एक संस्थात्मक किंवा एक अधिकाराची अशी कुठली जागा नाहीये की जिथं ती संस्था किंवा ती व्यक्ती त्या अधिकाराची जाहीर केली की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, असं नाहीये इथं. म्हणजे पुरोहित वर्ग असेल पण ते कसं आहे, अत्यंत अमॉर्फस आहे. म्हणजे ते नॉर्म त्या जातीविषयी प्रत्येकालाच एक स्थान आहे. तसंच त्यांना आहे, तसंही यांना आहे. आणि यांना जास्ती बेनिफिट्स आहेत, परंतु अशी डिक्लेरेटरी पॉवर कोणाला नाहीये. अथवा कोणी काढू शकत नाही तर, किंवा काढायचा प्रयत्न केला तर अगदी तात्कालिक त्या लोकल असतो. आता अक्रॉस द रिलिजन असं म्हणजे अक्रॉस द पॉप्युलेशन असं नाही चालू शकत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो रिलिजन मध्ये यांची स्टेट पॉवर लागते, कोर्सिव्ह पॉवर किंवा डिक्लेरेटरी पॉवर अशी इथं नाहीये. याचे काही फायदे तोटे पण आहेत. फायदे काय, मल्टिप्लिसिटी ऑफ ओपिनियन, सहिष्णुता, कोणी काही म्हणावं, टॉलरन्स, हे सगळं व्हायला जागा आहे. पण ऍट द सेम टाइम देर इज अ प्रॉब्लेम. संपूर्ण समाजाचे ऑर्गनाइज कॅरेक्टर आहे तेच राहत नाही ना त्याच्यामुळे. राईट अँड रॉंग रिलिजियस मध्ये याचा किंवा सोशली हे निर्णय करण्याची कुठलीच बॉडी राहत नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली इट बिकम्स की याचा परिणाम असा होतो की भारतातलं जे स्टेट आहे ते स्टेट आणि भारताचा समाज यांच्यामध्ये कायम अशी दुफळी आहे. आणि म्हणून भारतातलं वरचं स्टेट जरी बदललं ना तरी समाज बदललेला नाही, लक्षात घ्या तुम्ही. इथं शक येतील, हूण येतील, कुशाण येतील, ब्रिटिश येतील, मोगल येतील, तुर्क येतील, तुमची जी खालची समाज व्यवस्था आहे ती बदलत नाही. बाय अँड लार्ज ती तुझीच राहते. त्याला अनेक लोक अभिमानाने सांगतात हे, पण मी काय अभिमानाने सांगत नाही. आय एम नॉट सेइंग दिस विथ बोस्टिंग. की ज्याला सिव्हिल सोसायटी म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये सिव्हिल सोसायटीचा शब्द आहे. म्हणजे राजकीय चौकटीच्या पलीकडे जी एक समाजामधली एक रिलेशनशिप असतात, ज्या संस्थांमधून त्या नियमित होतात, त्याला सिव्हिल सोसायटी म्हणतात. की शासकीय दंडुक्याच्या पलीकडे एक समाजामध्ये रिलेशनशिप असतात. कुटुंबामध्ये काही शासकीय दंडुका नसतो, पण नॉर्म्स कसे ठरतात, मग काही धर्म असतो, संस्कृती असते, ऑल दॅट कम्स इन द कॅटेगरी कॉल्ड सिव्हिल सोसायटी. तर सिव्हिल सोसायटी इथली जी आहे भारतातली ती जाती व्यवस्था आहे. सिव्हिल सोसायटी म्हणजे जाती व्यवस्था. लग्न कसं करायचं, कुठे ठरतं, त्याचं कुठला असं काही एक धर्मग्रंथ आहे तिथे ठरलं लग्न असं करायचं. धर्मग्रंथात थोडं ग्रथित झाले नाही असं नाही, पण त्याच्या बाहेर नसलेलं सुद्धा पुष्कळ आहे, असलेलं पण पुष्कळ आहे. तो काही चालू शकतो, पण काहीही ऍक्च्युअली चालतं का, नाही चालत. रूढीप्रमाणेच चालतं रूढीप्रमाणे. म्हणजे इथली सिव्हिल सोसायटी काय आहे तर गावगाडा, गावाची रूढी. गावात पालखी कुठे टेकायची पहिली, इथं का, इथे रूढी आहे म्हणून. म्हणजे इथं स्टेट शासन सत्ता आणि इथली समाजाची सत्ता याच्यामध्ये एक डिव्हिजन आहे. याचा तर संबंध नाही असं मी म्हणत नाही. इथले जे वरती आहेत तेच तिथे वरती असतात, क्षत्रिय आणि ब्राह्मण हे निश्चित आहे. परत कारागीर आणि शूद्र हे नेहमी ते
दोन्ही ठिकाणी ते खालीच असतं, हे बरोबर आहे. हे जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये डिवाइड आहे, आणि तो डिवाइड मुळे काय होतं की भारतातली शासन सत्ता ही जरी बदलली, त्यातले शासक जरी त्यांचे कॉम्प्लेक्शन जरी बदललं तरी खाली बदल होत नाही. म्हणून तुम्हाला असेल की तुर्क आले, मोगल आले, ब्रिटिश आले. ब्रिटिश आल्यानंतर बदल झाला थोडासा, तो थोडंसं वेगळं कारण होतं. परंतु यामुळे काय होतं की आता नंतर आपण मॉडर्न डेमोक्रेसी स्वीकारली की तुम्ही मला एक नेहमी प्रश्न पडतो की भारतामध्ये अस्पृश्यता पाळणारी हजारो गावं असताना सुद्धा जेव्हा आपण स्वातंत्र्य प्राप्त केलं त्यानंतर दलितांसाठी राखीव जागा ठेवल्या जातील अशी घटना आपण बिनविरोध कशी काय स्वीकारली? तुम्हाला कधी प्रश्न पडत नाही की ज्या समाजामध्ये मंदिर प्रवेश द्यावा का देऊ नये याच्यासाठी रणकंदनं माजलेली आहे, सत्याग्रह करावे लागलेले आहे, त्या समाजामध्ये दलितांना राखीव जागा द्याव्यात ही घटना प्रॅक्टिकली बिनविरोध त्यानंतर सुद्धा राखीव जागा नाही आत्ताच कधीतरी झालं. आणि एकंदर देशाचा विचार करतात की त्याची संख्या अगदी नगण्य आहे. कशी काय स्वीकारली गेली असेल? पण लोकांचं एवढं मतपरिवर्तन झालं असं म्हणायचं, पण लोकांनी स्वीकारलं खरं खरं बाबा हे चुकलेलं आहे जुनं आणि आता काहीतरी याच्यात परिवर्तन व्हायला पाहिजे, म्हणून आता आपण हे मान्य करूया. एवढ्या मानसिकतेतनं स्वीकारलं. माझं मत तसं नाही. माझं मत हा इथल्या पॉलिटिकल क्लासने स्वीकारलं. म्हणजे आता काँग्रेस मधला जो रुलिंग क्लास असेल त्यांनी एक ब्रॉड माइंडेडली ते स्वीकारलं किंवा अपरिहार्यता म्हणून स्वीकारलं, किंवा हे नाही केलं तर मग इथं समाजामध्ये काहीतरी दुईत माझे जबाबदारी मान्य करा हे असेल. पण बाय अँड लार्ज पब्लिक ॲट लार्ज ज्यांना कोणाला हे माहिती होतं त्यांनी तरी ते विरोध न करता का स्वीकारलं? माझं असं मत आहे, त्यांचं असं मत आहे, सरकार सरकारच्या जागी असतं, आपलं गाव आपल्या जागी असतं. म्हणजे हे जे डिव्हिजन आहे ना की सरकार जे ठरवतं ते आणि आपल्या गावात जे काय असतं ते, याच्यात दोन मानसिक थिंकिंगच्या पातळ्या आपल्या इथे वेगळ्या आहेत. आणि म्हणून अजून तुम्हाला उदाहरण सांगतो, अलीकडचं हुंड्याच्या विरोधामध्ये इतका कडक कायदा आपल्या इथं आहे, एक केस त्याच्या विरुद्ध झालेली नाही कधी एक. आणि दुसऱ्या बाजूला हुंड्याशिवाय लग्न मोजावी लागतील एवढी कमी आता जरा होत आहेत, परंतु आधीच्या काळात अजिबात नाही. हे दोन्ही एकाच वेळेला आहे. हे दोन्ही रियालिटीज एकाच वेळेस कायदा आपल्या जागी व्यवस्थित आहे. तो कायदा रद्द करावा अशी कोणी मागणी केली आतापर्यंत कोणी केली नाही. कारण का? कायदा काय करतो आपलं? कायद्याचा काय संबंध आहे आपला? तो कायदा काय त्याच्या जागी? आता किंवा आपल्या गावातले उठवतात, आता गव्हर्नमेंटचं म्हणलं तर त्याला बोलावं तर लागतच ना. असं म्हणजे लोकांनी मान्य केलेलं असतं की हाच आपल्या बरोबर चावडीवर बसून सगळं हे असं जे असं करणार मनुष्य तिथे खुर्चीवर गेल्यानंतर वेगळं बोलतो, म्हणजे त्याला विसंगती नाही वाटत. तर बरोबर तिथे गेल्यानंतर माणसं तसं बोलावंच लागते, करावंच लागते तसं. म्हणजे लोक बरेच वेळा म्हणतात मला हे लेखी नाही देणार बरं का, तोंडी बोलू. कारण लेखी म्हणजे सरकारी काम आहे, तर सरकारच्या दरबारी असलेली रियालिटी एक वेगळी. आर यू गेटिंग माय पॉइंट? आकाश सर. So there is a complete dichotomy, there is a complete divide, not complete but I am saying relatively divide, mismatch between the state, the form of the state and the civil society that we have. And that is the reason why the same policeman who is supposed त्यांनी कधीतरी आंतरजातीय विवाहाच्या बाजूनी हस्तक्षेपही केला असेल, if at all somebody complains, when his daughter is getting married, he will do exactly the same thing ज्याच्या विरोधामध्ये त्यांनी काहीतरी केलं असेल. म्हणजे अगदी दंडुके शेख सुद्धा तो घरामध्ये वापरेल त्याच्यासाठी. दिस इज नॉट जस्ट विसंगती, दिस इज नॉट जस्ट इनकन्सिस्टन्सी, दिस इज कम्प्लीट मिसमॅच अँड डिवाइड, फ्रॅगमेंटेड आहे चित्र. यामुळे भारताच्या संसदेमध्ये तुम्ही विचार करा, कुठलेही कायदे जेव्हा पास होतात तेव्हा ते अत्यंत प्रोग्रेसिव्ह कायदे असतात. आता कौटुंबिक हिंसाचार कायदा लॉजिकली इथल्या पुरुषांनी त्याला संघटितपणे विरोध करायला पाहिजे होता, नाही का? आता कुटुंबामध्ये जर नवरे आणि पुरुष जर असे असतील
तर निदान त्यातल्या एका सेक्शननी तरी अगदी ऍक्टिव्ह विरोध तरी करायला पाहिजे ना त्याला, पण नाही केला कोणी.